हमारे पास नारायण गादेकर करके जो असिस्टेंट ऑडिटर है कोऑपरेटिव सेक्शंस के, वो आए थे और उन्होंने कंप्लेंट दी थी कि उत्थान नागरिक कोऑपरेटिव पत्र संस्था जो है ये इंदौरा में उनका मुख्य ऑफिस था और उसकी एक ब्रांच नारा में थी और जगह पे भी उनके 5 ब्रांचेस थी। तो ये पिछले कई सालों से नुकसानी का तालेबंद कोऑपरेटिव को भेज रहे थे। तो उस पत्र संस्था की जांच करने के लिए आदेशित उनको किया गया था। 2018 से 2023 तक का पूरा जो रिकॉर्ड है उनको 5 साल का रिकॉर्ड वेरीफाई करने और ऑडिट करने के लिए बोला गया था। जब उन्होंने ऑडिट किया तो नारा के ऑफिस में उनके शाखा में बैठ के उन्होंने ऑडिट किया तो उनको बहुत सारी अनियमितता दिखी, जिसमें संचालक मंडल ने गैर कानूनी तरीके से कर्ज दिए हैं या डिपॉजिट भी रखे हैं, कमीशंस दिए हैं, कुछ पैसे विड्रॉज किए हैं, झूठे पेपर्स बना के, झूठे रिपोर्ट्स बना के या झूठे फाइनेंशियल स्टेटमेंट बना के वो गवर्नमेंट को सादर किए। ये सब उनको दिखाई देने के बाद उन्होंने उस तरह का रिपोर्ट उनके सीनियर्स को भेजा और सीनियर्स के आदेश पे उन्होंने गुना दाखिल करने के लिए पुलिस स्टेशन आए थे और उनके फिरियाद के ऊपर से हम लोग ने 21 संचालक मंडल जो 18 से 23 तक जो संचालक थे उनके ऊपर गुना दाखिल किया है। ये पत्र संस्था अभी शासन ने उसके ऊपर लिक्विडेटर डिप्यूट किया है, जिसके हाथ में अभी उसका कारोबार चल रहा है, लेकिन वही कारोबार पूरा बंद है। सर, इसमें ये कितने का घोटाला है, जो घोटाले पे नाम क्या है और क्या कलम लगी इन पर? ये पूरा घोटाला उन्होंने जो बताया है वो 4 करोड़ 54 लाख का है और उसमें जो 21 संस्था चालक थे वो टाइम के जो भी है, जैसे महेंद्र राउत है, रविंद्र मेश्राम है, दुर्योधन डहारे, भगवान नन्नावरे, छायाताई मेश्राम, ऐसे 21 लोगों के खिलाफ गुना दाखिल है। और गुना दाखिल हुआ है 420, 406, 409, 465, 471, 477 और 120 बी के तहत गुना दाखिल किया गया है। उसका इन्वेस्टिगेशन चालू है। सर, ऐसी संस्था है आती है, क्या एक लोगों को आह्वान करेंगे तुम ये कर सकते? देखिए, ये लोगों को आह्वान नहीं, ये संस्था कोई भी बनाता है पत्र संस्था जो आरबीआई के गाइडलाइन की तरह उनके रजिस्ट्रेशन के थ्रू ही बनती है, लेकिन उसके संस्था चालक अगर कुछ गलत करेंगे तो ही संस्था को नुकसान होता है, नहीं तो बहुत सारी कुछ ऐसी भी संस्थाएं जो बहुत अच्छे से चल रही है। ये संस्था चालकों के ऊपर होता है, तो लोगों ने सोच समझ के कहाँ पे हम पैसे इन्वेस्ट कर रहे हैं वो रजिस्टर्ड है, उनका रिकॉर्ड क्या है, पिछले हर साल में उनका किस तरह से उनका जमा पूंजी दिख रही है, देख के इन्वेस्ट करना चाहिए, ऐसे मैं आह्वान करूँगा। इसमें कुछ आरोपी अरेस्ट हुए? अभी तक कोई आरोपी अरेस्ट नहीं हुए हैं। हमारे पास जो पेपर सबमिट हुए उसकी जांच पड़ताल चालू है, उसके बाद अरेस्ट की प्रोसीजर होगी। माझं नाव राहुल शिंदे। माझे आता सध्या 82,000 रुपये बॅलन्स आहेत बँकेकडे। हे केव्हापासून चालू केला होता? हा म्हणजे माझा जो हिशोब आहे हा 2023चा आहे, जो अजूनपर्यंत मला मिळाला नाही। डेली कलेक्शन मी 500 रुपये रोज भरत होतो। 500 रुपये रोज भरत असताना माझी जेव्हा समयविधी संपली त्याच्यानंतर त्यांनी वेगवेगळे बहाणे सांगून आम्हाला आतापर्यंत पेमेंट काही केलं नाही आहे। तुम्ही पैसे मागायला जात होता तर काय म्हणत होता? पैसे मागायला जात असताना ते म्हणत होते की वरतून आम्हाला पैसे भेटत नाही आहे, बॉडी बदलली आहे, अध्यक्ष बदलणार आहे, तर मग हा अध्यक्ष आल्यावर देऊ। कायदा आम्हाला सांगितले कारण की अध्यक्ष चेंज झाल्यावर आम्ही तुमचा हिशोब करू। मग काही कारण सांगितले की आता इलेक्शन चालू आहे त्याच्यामुळे आम्ही हिशोब नाही करू शकत आहोत। तर लोकसभेच्या इलेक्शनचा बहाणा सांगून त्यांनी थांबवला। त्याच्यानंतर विधानसभेच्या इलेक्शनचा बहाणा थांबून सांगवला। त्याच्यानंतर ते स्वतः डायरेक्टली म्हणून राहिले की तुम्हाला जर कंप्लेंट करायची असेल तर कंप्लेंट करून द्या। माझ्या विरुद्ध कंप्लेंट केली आहे। असं कोण होता इथे मेन, ती कोण चालवत होतं? ते तिचं नाव नाही माहीत, लेडीज जे हो त्या डायरीवरती आहे। आमच्याकडून दीपा सुखदेवे हे कलेक्शन करायचे डेलीचे 500 रुपये पर डे। इथून कलेक्शन कुठून तर कुठून करत होते? हे नारा रोडपर्यंत करत होते कलेक्शन। इथं खूपशा दुकानदाराकडून कलेक्शन घेत होते। असं लागतं तुमची फसवणूक झाली आहे? फसवणूक झालीच आहे ना, कारण की आमची अमाऊंट जे जमा झाली त्याची समयविधी संपल्याच्या नंतर बी आमची रक्कम आतापर्यंत परत नाही मिळाली। तुम्ही काय पोलीस कंप्लेंट केलं? नाही, कंप्लेंट नाही केली। ते म्हणाले आम्हाला 1 महिना थांबून जा, 2 महिने थांबून जा, आता इलेक्शन आले आहेत।
आता बॉडी बदलणार आहे, आता नवीन अध्यक्ष येणार आहे. टॉयलेट हां बस हे म्हणजे जवळपास 1.5 वर्षापासून तेच सुरू आहे. मग हे केव्हा बंद झालं हे आता तर बँक बंद होऊन 1 वर्ष होऊन राहिलं आहे. म्हणजे इथं आता कोणी बसत नाही. 1 वर्ष म्हणजे अगोदर मागच्या वर्षीपर्यंत बसत तरी होते. जेव्हा आम्ही पैसे मागायला जायचं तर बाबा आमचा विड्रॉल पाहिजे आम्हाला, तर ते लोक तेच कारणं सांगायचे का आता बॉडी बदलणार आहे, नवीन व्यक्ती येणार आहे, तुम्हाला 1 महिन्यात पैसे भेटतील, तुम्हाला 15 दिवसात पैसे भेटतील. पण आजपर्यंत आमची रक्कम काही मिळाली आहे नाही. आणि शेवटी त्यांना आम्हाला ह्या शब्दात म्हटलं दीपा सुखदेवे यांनी का तुम्हाला जर कंप्लेंट करायची असेल तर तुम्ही पोलीस स्टेशनमध्ये जाऊन कंप्लेंट करू शकता. ह्या शब्दामध्ये त्यांना आम्हाला सांगितलं. असं काय इथे किती दुकानदार आहे असे? आता आम्हाला आयडिया नाही पण असतील. म्हणजे खूपसे दुकानदार कलेक्शन देत होते डेलीचं, आणि खूपसे असे जे ठेकेदार होते ते बी कलेक्शन देत होते डेलीचे. माझं नाव राहुल शेंडे, ललित सांगोळकरच्या नावाने आहे. का नावाने? ललित सांगोळकर.